आज आपण साधी सोपी इस्कॉनच्या मंदिरामध्ये मिळते तशी मऊसूद अशी खिचडी बनवणार आहोत। करायलाही सोपी आहे पण खायला खूप चविष्ट लागते। चला तर पाहूया। एक वाटी मी तांदूळ घेतलेत आणि एक वाटीला अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे। अर्धी वाटी डाळ घेतली। डाळ थोडी जास्त घ्या म्हणजे खिचडी छान मऊसूद होते। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास असंच भिजत ठेवा। भाज्या वगैरे कट करायच्या आधीच डाळ तांदूळ भिजत ठेवा म्हणजे खिचडी मऊ लुसलुशीत होते। आता मी 1 चमचा तूप घेतलंय। तेल घेतलं तरी चालेल पण तुपाने छान स्वाद येतो। 3 हिरव्या मिरच्या 1 इंचभर आलं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। ते छान परतून घ्यायचं आहे। ह्यात कांदा आणि लसूण नाही वापरत। 1 तेजपत्ता 4-5 मिरे टाकले। आता हिरवी मिरची आणि आल्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि त्यात टोमॅटो प्युरी टाकायची आहे। टोमॅटो तुम्ही कट करूनही टाकू शकता पण मी 2 टोमॅटोची प्युरी घेतली आहे। ह्याला तेल सुटेपर्यंत छान शिजून घ्यायचं 1-2 मिनिटं झाकून ठेवून। टोमॅटोचं पूर्ण पाणी आटेपर्यंत हे पहा पूर्ण पाणी आटलंय आणि मी फुलगोबी, बीन्स, गाजर आणि बटाटे घेतलेत। याला स्वच्छ धुवून कट करून घ्यायचं आहे। बटाट्याचे पूर्ण साली काढून घेतल्यात। याला तेलावरती परतून घ्यायचं आहे। 5 मिनिटं तेलावरती परतून घेऊया म्हणजे भाज्याचा कच्चेपणा कमी होईल आणि छान स्वाद येईल ह्याला। टोमॅटो प्युरी ही पूर्ण आटली आहे। यात आता अर्धा चमचा हळद आणि साधारण 1.5 चमचा लाल तिखट। ही खिचडी खूप तिखट नसते त्याच्यामुळे तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरीही चालेल। आपण कुठलेच मसाले नाही वापरलेत। हे छान परतून झाल्यानंतर मी हिरवे वाटाणे टाकलेत। फ्रोझन मटर आहेत। मटर नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालेल, नाही टाकलेत तरीही चालतील। आणि आता डाळ आणि तांदूळ जे आपण भिजत ठेवले होते ते टाकून घेऊया। भिजत ठेवल्यामुळं अजून छान मऊ होते खिचडी आणि त्याचा छान चव लागते। जसं एकदम सॉफ्ट पाहिजे असते खिचडी त्यानुसार जर तुम्हाला इन्स्टंट खिचडी करायची असेल तुम्ही तसंही लगेचच टाकले तरीही चालतील। आता आपण 1 वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ घेतली होती त्याला साधारण 4 वाट्या पाणी लागेल कारण ही खिचडी मऊ होते त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त टाकायचं। चवीनुसार मीठ आणि याला 10 मिनिटं आपण असंच झाकून ठेवूया मीडियम गॅसवरती आणि मध्ये मध्ये चेक करत राहा। 5-7 मिनिटांनंतर हे पहा पाणी पूर्ण आटलंय। आता तुम्ही अशीही खाऊ शकता खिचडी पण थोडीशी मऊ करण्यासाठी आपण परत 1 वाटीभर गरम पाणी टाकले। पाणी गरमच टाका म्हणजे ह्याची चव बदलणार नाही आणि परत 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर हे पहा अगदी मऊ लुसलुशीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी छान खिचडी तयार झालेली आहे। ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि पालकही कट करून टाकू शकता तुम्ही या स्टेजला। वरून चमचाभर तूप टाका आणि मस्त अशी वाफाळलेली खिचडी रात्रीच्या जेवणासाठी किंवा असंही खाण्यासाठी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।